नगरसेविका सहर शेखचा माफीनामा मात्र इम्तियाज जलील यांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला। येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचा माफीनामा, भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू, मुंब्रा पोलिसांची नोटीस। भाजपच्या किरीट सोमय्या यांनी केली होती तक्रार। राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? जबरदस्ती चालणार नाही, बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही, मंत्री अशोक चौधरींचं मनसेला आव्हान। बिहारी माणूस महाराष्ट्रात येऊन पोट भरतो, पण आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता राहिली नाही। रोजगाराच्या मुद्द्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी मराठी तरुणांनाच सुनावलं। इतक्या वर्षांपासून मराठी माणसाच्या जीवावर निवडून येताय, सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका, मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। डोंबिवली पालिकेची मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई, राज ठाकरेंकडून प्रकरणाची दखल, आयुक्तांशी चर्चा करणार, मनसे पदाधिकारी पाठीशी, अविनाश जाधवांचं तरुणीला आश्वासन। तुझ्या स्टॉलची गाडी तोडून फोडून टाकू म्हणणाऱ्या मनपा अधिकाऱ्याला डोंबिवलीतील मराठी तरुणी नडली। महाराष्ट्र आमचा पहिला हक्क आमचा, एकता सावंतनं सुनावलं। मुंबईच्या नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यात होणार, भाजप शिंदेंकडून अद्याप नगरसेवकांची गटनोंदणी नसल्यानं निर्णय लांबणीवर। शिंदे रुसून बसलेत, रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्या दिल्लीला चक्रा, मुंबईतल्या महापौर पदावरून संजय राऊतांची शिंदेंवर टीका, तर राऊत राहुल गांधींची नवरी झालेत, नवनाथ बन यांचा पलटवार। नालासोपाऱ्यात जन्मदात्या आईकडूनच लेकीची निर्घृण हत्या, लहान भावंडांना मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दगडी पाटा डोक्यात घालून मुलीला संपवलं, आरोपी आई अटकेत।